इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड मध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आधी मरण मग सण इचलकरंजी पालिकेचा 520 कोटींचा खड्डोत्सव, ठेकेदाराला अजून किती बळी हवेत? 100 गुन्हे माफ असणाऱ्या दिल्लीश्वराच्या दरबारात इचलकरंजीच्या भुयारी गटार योजनेचा समावेश करायला हवा। तब्बल 520 कोटी रुपयांचा मलिदा, क्षमा करा, निधी खर्च करून शहराला नरक कसा बनवता येतो याचं उत्तम प्रात्यक्षिक सध्या निरामय हॉस्पिटल परिसरामध्ये सुरू आहे। प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सध्या या भागात चालणे म्हणजे यमराजाशी थेट अपॉइंटमेंट घेण्यासारखे झाले आहे। रिबीन बांधली की कर्तव्य संपले। या परिसरात चेंबर आणि पाईपलाईनच्या नावाखाली जे महाकाय खड्डे खणले आहेत त्याला खड्डे म्हणणे हा खड्ड्यांचा अपमान आहे। ते थेट पाताळात जाण्याचे मार्ग वाटतात। या जीवघेण्या खड्ड्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अत्यंत अतिआधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे, ते म्हणजे एक फुटकळ लाल रंगाची रिबीन। रात्रीच्या अंधारात जेव्हा एखादा दुचाकीस्वार येतो तेव्हा त्याला ती रिबीन दिसत नाही, थेट खड्ड्यात पडल्यावरच त्याला प्रकाश पडतो। रात्रीच्या वेळी इथे एखादा वाहनचालक गेला की तो थेट निरामय हॉस्पिटलमध्येच भरती होणार अशी चोख व्यवस्था ठेकेदाराने आधीच करून ठेवली आहे। हॉस्पिटलच्या दारातच खड्डा खणून त्यांनी उद्योग आणि आरोग्य यांची सांगड घातली असावी। एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाऊन तो थेट वर पोहोचल्याशिवाय इथल्या प्रशासनाच्या डोक्यातील गटाराचे पाणी आटणार नाही का, असा संतप्त प्रश्न आता जनताच विचारत आहे। विद्यार्थी, रुग्ण आणि यमराजाची गर्दी। विशेष म्हणजे या भागात मोठ्या अकॅडमी, कॉलेजेस, व्यापारी संकुले आणि हॉस्पिटल्स आहेत। म्हणजे एका बाजूला देशाचे भवितव्य शिकत आहे, दुसऱ्या बाजूला रुग्ण जीव वाचवायला येत आहेत आणि या दोन्हीच्या मध्यभागी पालिका प्रशासनाने आपला यमराज ब्रँड खड्डा उघडा ठेवून नागरिकांच्या संयमाची परीक्षा चालवली आहे। रुग्णवाहिका आणि वाहनांची इथे सतत वर्दळ असते, पण प्रशासनाचे डोळे मात्र पूर्णपणे मिटलेले आहेत। नागरिकांना निर्वाणीचा इशारा। आता इचलकरंजीकरांनी प्रशासनाला खडसून सुनावले आहे। तातडीने मजबूत बॅरिगेड्स लावा, ती कागदी रिबीन गुंडाळून घरी ठेवा, रात्री दूरवरून दिसतील असे रिफ्लेक्टर्स लावा, जेणेकरून डोळे असून आंधळे झालेल्या प्रशासनाव्यतिरिक्त सामान्य जनतेला तो खड्डा वेळेत दिसेल। हे काम आता युद्धपातळीवर पूर्ण करा, नाहीतर जनतेचा संयम सुटला की तुम्हाला त्याच भुयारी गटारात कोंबल्याशिवाय लोक राहणार नाहीत। भविष्यात इथे जर कोणाचा पाय घसरला किंवा जीव गेला तर महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित पाकीट बहादूर ठेकेदार यांच्यावर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हीच आता जनतेची मार्मिक मागणी आहे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।